कधी विचार केला आहे का की इतिहासातल्या घटना या डॉमिनोजसारख्या असतात? एक घटना घडली की तिच्यामुळे दुसरी, मग तिसरी आणि बघता बघता संपूर्ण चित्रच बदलून जातं. आपण आज ज्या जगात राहतो ना, ते असंच तयार झालंय. आणि याची सुरुवात झाली युरोपात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांमधून. चला तर मग इतिहासाच्या या डॉमिनो इफेक्टचा प्रवास सुरू करूया. आता प्रश्न असा आहे की शेकडो वर्षांपूर्वी झालेली धर्मयुद्ध आणि कलेमधल्या बदलांचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण खरं तर याच घटनांनी आजच्या आधुनिक जगाचा पाया रचला आहे आणि हाच धागा आपण आज उलगडणार आहोत. तर आपला हा प्रवास 6 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहे. आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे एका घटनेने दुसऱ्या घटनेला जन्म दिला. धर्मयुद्धांपासून सुरू झालेला हा प्रवास एका नव्या जागतिक व्यवस्थेपर्यंत कसा पोहोचला हे जाणून घेणं खूपच रंजक ठरणार आहे. आपल्या कथेची सुरुवात कुठल्या शांततेच्या काळाने नाही, तर ती होतीये संघर्षातून, रक्तरंजित इतिहासातून. आपला पहिला टप्पा आहे धर्मयुद्धे, एक अशी घटना जिने इतिहासाला एक अनपेक्षित वळण दिलं. तर गोष्ट आहे जेरुसलेम आणि बेथलेहेम या शहरांची. आता ही काही साधीसुधी शहरं नव्हती, तर ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांसाठी पवित्र भूमी होती. जेव्हा ही शहरं इस्लामी शासकांच्या ताब्यात गेली, तेव्हा युरोपमधील ख्रिश्चन धर्मगुरूंनी ती परत मिळवण्यासाठी लोकांना आवाहन केलं. आणि यातूनच सुरू झाली युद्धांची एक मोठी साखळी, जिला आपण धर्मयुद्धे किंवा क्रुसेड्स म्हणून ओळखतो. पण गंमत बघा, या युद्धांचा सगळ्यात मोठा परिणाम धार्मिक नव्हता, तो होता पूर्णपणे अनपेक्षित. युरोपातून आलेले सैनिक जेव्हा परत गेले, तेव्हा ते फक्त युद्धाच्या आठवणी नाही, तर आपल्यासोबत पूर्वेकडील अनेक नवीन गोष्टी घेऊन गेले, जसं की मसाल्याचे पदार्थ, साखर, रेशीम. यासोबतच त्यांनी नवीन युद्धतंत्र, किल्ले कसे बांधायचे हे शिकून घेतलं. एवढंच नाही तर अरब जगातून रसायनशास्त्र, संगीत आणि व्यापाराचं ज्ञानही युरोपात पोहोचलं. आणि हो, आणखीन एक मोठा बदल झाला. युद्धाच्या नावाखाली राजांनी थेट लोकांवर कर लावायला सुरुवात केली, ज्यामुळे ते पूर्वीपेक्षा खूप जास्त शक्तिशाली बनले. तर या धर्मयुद्धांमुळे युरोपात फक्त वस्तूच नाही आल्या, तर सोबत आले नवीन विचार आणि कल्पना. पूर्वेकडील देशांशी आलेल्या संपर्कामुळे युरोपच्या विचार करण्याच्या पद्धतीच मोठा बदल झाला आणि यातूनच एका नव्या युगाला सुरुवात झाली, ज्याला आपण म्हणतो प्रबोधन काळ किंवा रेनेसान्स. जरा कल्पना करा, एक असं जग जिथे तुमचं प्रत्येक काम, तुमचा प्रत्येक विचार, सगळं काही चर्चच्या नियंत्रणात आहे. आयुष्याचं ध्येय फक्त मृत्यूनंतरच्या जीवनाची तयारी करणं. ते होतं मध्ययुगीन युरोप. पण प्रबोधन काळाने हे सगळं बदलून टाकलं. आता केंद्रस्थानी देव किंवा धर्म नाही, तर माणूस आला. यालाच मानवतावाद असं म्हटलं गेलं. लोकांनी स्वतंत्रपणे विचार करायला सुरुवात केली, प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि यातूनच जुन्या ग्रीक आणि रोमन ज्ञानाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. हा वैचारिक पातळीवरचा एक खूप मोठा बदल होता. आणि जेव्हा लोकांनी स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा परिणाम फक्त कला आणि साहित्यापुरता मर्यादित राहिला नाही. लोकांनी निसर्गाकडे, या विश्वाकडे एका नव्या नजरेने बघायला सुरुवात केली आणि इथूनच आधुनिक विज्ञानाचा जन्म झाला. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गॅलिलिओ. जेव्हा त्याने त्याची दुर्बीण आकाशाकडे लावली ना, तेव्हा त्याने फक्त तारेग्रह पाहिले नाहीत, तर त्याने हजारो वर्षांच्या जुन्या धार्मिक कल्पनांनाच आव्हान दिलं. आता कोणतीही गोष्ट फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, तर प्रयोगातून सिद्ध झाल्यावरच स्वीकारली जाऊ लागली. विश्वाकडे बघण्याचा हा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन होता. आणि विज्ञानाची ही लाट काही मोजक्या लोकांपुरती थांबली नाही, ती संपूर्ण युरोपात पसरली. रोम, फ्लॉरेन्स, लंडन, पॅरिस यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये वैज्ञानिक संस्था उभ्या राहिल्या. इथे शास्त्रज्ञ एकत्र यायचे, चर्चा करायचे, प्रयोग करायचे आणि आपले शोध जगासमोर मांडायचे. जणू काही ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एक नवाच महामार्ग तयार झाला होता. आता बघा, विज्ञानामुळे लोकांमध्ये जी एक चौकस वृत्ती आली होती, ती फक्त प्रयोगशाळेपुरती किंवा आकाशाकडे बघण्यापुरती राहिली नाही. हीच उत्सुकता आता समुद्रावर पोचली. पृथ्वीवर अजूनही असे अनेक प्रदेश आहेत जे आपल्याला माहीत नाहीत, ही जाणीव तीव्र झाली आणि यातूनच भौगोलिक शोधांच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. या नकाशाकडे बघितलं की त्या काळातल्या लोकांची महत्वाकांक्षा लक्षात येते. पूर्वेकडील देशांमधली संपत्ती मिळवण्यासाठी युरोपातील देशांमध्ये समुद्रातून नवीन मार्ग शोधण्याची जणू एक शर्यतच लागली होती. अर्थात एवढं मोठं काम एका रात्रीत झालं नाही.
याची पायाभरणी केली काही धाडसी प्रवाशांनी. मार्को पोलो, इब्न बतुता आणि पोर्तुगालचा प्रिन्स हेन्री, ज्याला हेन्री द नॅव्हिगेटर म्हणूनच ओळखलं जातं, यांच्यासारख्या लोकांनीच युरोपच्या मनात जगाच्या अज्ञात भागांबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पण मग आले दोघेजण, क्रिस्टोफर कोलंबस आणि वास्को द गामा. यांनी फक्त नकाशे नाही बदलले, तर जगाचा इतिहासच बदलला. त्यांच्या सागरी सफाऱ्यांनी 2 खंडांना जोडलं आणि यातूनच युरोपाच्या जागतिक वर्चस्वाच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली. आता या सगळ्या जागतिक प्रवासातून युरोपकडे प्रचंड पैसा, संसाधनं आणि नव्या बाजारपेठा आल्या. आणि याच गोष्टींनी पुढच्या सर्वात मोठ्या क्रांतीला जन्म दिला, ती म्हणजे औद्योगिक क्रांती. आता काळ बदलत होता. हाताने काम करण्याचं युग संपवून यंत्रांचं युग येत होतं. ही होती औद्योगिक युगाची पहाट. या बदलाने लोकांच्या कामाची पद्धत, राहणीमान आणि विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकली. पण प्रश्न हा आहे की ही क्रांती इंग्लंडमध्येच का सुरू झाली? तर यामागे काही खास कारणं होती, जणू काही एक परफेक्ट रेसिपीच. तिथे लोखंड आणि कोळशाचे मोठे साठे होते, दमट हवामान सुती कापड गिरण्यांसाठी उत्तम होतं, त्यांच्या वसाहतींमधनं कच्चा माल मिळत होता आणि तयार माल विकण्यासाठी बाजारपेठाही होती. शिवाय गुंतवणूक करायला पैसा आणि काम करायला मजुरही उपलब्ध होते. हे सगळं एकत्र आलं आणि औद्योगिक क्रांतीची ठिणगी पडली. या औद्योगिक क्रांतीने फक्त कारखानेच नाही बदलले, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आणि सत्ता समीकरणं बदलून टाकली. आणि यातूनच एक नवीन जागतिक व्यवस्था उभी राहिली. या नव्या व्यवस्थेच्या मुळाशी एक विचार होता, आर्थिक राष्ट्रवाद. याचा सोपा अर्थ काय? तर आपला देशच सगळ्यात शक्तिशाली आणि श्रीमंत व्हायला हवा. मग त्यासाठी दुसऱ्या देशांवर ताबा मिळवावा लागला तरी चालेल. याच विचारसरणीतून युरोपीय देशांनी जगभरात वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. आणि या धोरणाचा एक मोठा आणि तितकाच वाईट परिणाम झाला, तो म्हणजे भारतावर. एकेकाळी ज्या भारताच्या कापडाची जगभर ख्याती होती, त्याच भारताचा वस्त्रोद्योग इंग्लंडच्या गिरण्यांमधून येणाऱ्या स्वस्थ मालाच्या स्पर्धेत टिकू शकला नाही. लाखो भारतीय कारागिरांचे रोजगार गेले. ही प्रगतीची एक खूप मोठी आणि दुःखद किंमत होती. हे सगळं चक्र कसं चालत होतं हे या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतं. व्यापारातून नफा, नफ्यातून गुंतवणूक, गुंतवणुकीतून वसाहती आणि वसाहतींमधून पुन्हा व्यापार. हे एक असं चक्र होतं जे स्वतःला ताकद देत होतं आणि अधिकाधिक शक्तिशाली बनत होतं. तर आपण पाहिलं की युरोपात घडलेल्या या घटनांच्या साखळीने आपलं आजचं जग कसं उभं केलं. पण मग या सगळ्याची किंमत काय होती? या प्रवासाने एकीकडे प्रगती आणली, तर दुसरीकडे वसाहतवाद आणि शोषणासारख्या समस्याही मागे ठेवल्या, ज्याचे परिणाम आपण आजही भोगतोय. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?